शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. पावसानंतर मिरची पिकामध्ये येणारा भुरी रोग, त्याचप्रमाणे फुलांचे पिवळेपणा पडणं, फुलं पिवळे पडून ड्रॉपिंग होणं. थोडक्यात व्हिडिओचा विषय पावसानंतर मिरची पिकात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करता येईल, जेणेकरून भुरी असेल, त्याचप्रमाणे करपा असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लाल कोळीचं आगमन होऊन फुलांचं ड्रॉपिंग होणं, डंपिंग होणं, या सगळ्या समस्या आपल्याकडे येऊ नये. पावसानंतर आपल्याला हे जे फुलं लागलेले या ठिकाणी आपण बघतोय, याचं 100% सेटिंग होऊन आपल्याला जास्तीचं उत्पादन मिळावं, त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बऱ्याचशा ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाने सुरुवात केली आहे. आता इथं भरपूर फुलं लागलेले तुम्हाला दिसत आहेत. टेम्परेचर कूल झालंय. अशा वेळेस सेटिंगसाठी आपण कोणती फवारणी केली पाहिजे, त्याचप्रमाणे फुलं पिवळी पडून खाली पडतात, म्हणजे ड्रॉपिंग होतं, तिथे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्या भुरीच्या विरुद्ध काम करणारं बुरशीनाशक आपण कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी खालून जमिनीतून कसं दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला डंपिंग पण नाही झालं पाहिजे, झाडाची ग्रोथ चांगली राहिली पाहिजे, जे फुलं आहेत त्या फुलांचं फळात लवकर रूपांतर होऊन चांगले फळं आपल्याला दर्जेदार वजनाचे मिळाले पाहिजे, त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करायचंय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. रवींद्र श्रीराम आहे. रवींद्र श्रीराम आहे. राहणार रवळस पिंपरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9359600045. आता ह्या मिरचीला तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताना सुरुवातीचे काही दिवस निघून गेले, हो, नंतर मध्यातून घेतलं. तरी पण मग मध्यंतरी घेतल्यानंतर काय आता एकदम चांगला रिझल्ट आला. जेव्हापासून थेरी घेतली ना, तेव्हापासून फुलं पण व्यवस्थित लागले, प्लॉट पण सुधारला सगळं. म्हणजे व्हायरस झालं होतं पूर्ण स्टॉप झाला होता. नवीन शेंडा निघाला, या नवीन फुलकळी निघाली, नवीन सेटिंग आताची नवीनच. म्हणजे प्लॉट रजिस्टर केल्यानंतर जे वेळापत्रक तुम्हाला 2 आले, त्याच्यामध्ये सेटिंग आणि फुलांची संख्या वाढली. एकंदरीत काय वाटलं तुम्हाला? म्हणजे ठीक आहे, तुम्हाला उशिरा माहिती मिळाली, डॉक्टर उशिरा मिळाली, तोच ड्रॉबॅक झाला, नाही तर माझा अजून इन्कम पण वाढला असता. बघा, शेतकरी बंधूची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली की उशिरा त्या ठिकाणी त्यांना डॉक्टर किसान बद्दल माहिती मिळाली. म्हणून शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ बघत असताना तो तुम्हाला आवडल्यावर तुमच्या शेतकरी बांधवांना तो शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असं नुकसान शेतकऱ्याचं होत नाही. आता सुरुवातीपासून असता तर भरपूर उत्पादन त्यांना मिळालं असतं, असं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे, बरोबर ना? हो, सुरुवातीला असतं तर अजून जास्त निघालं असतं. तर आता आपण प्रामुख्याने या पावसाळी वातावरणात, येणाऱ्या पावसामध्ये हे जे फुल दिसतंय तुम्हाला, भरपूर फुलं लागलेली दिसत आहेत, याचं सेटिंग करण्यासाठी जमिनीतून तुम्हाला द्यायचंय, एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 06020, 500 ग्रॅम बोरान, आणि वरतून पहिली फवारणी आपल्याला काय करायची, तिथं भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊच नाही म्हणून त्याचप्रमाणे कीटकनाशक वापरायचं आपल्याला. थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, तुमचा त्या ठिकाणी पांढरी माशी असेल, या सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, भुरी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी मिरॅविस डीव 100 मिली, सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे पावसाच्या तोंडावर किंवा पाऊस झाल्यानंतर आपल्याला हा देऊन घ्यायचा आहे. पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं. आता बऱ्यापैकी तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो की हे जे काही फुलं आहे, या फुलांचं अशा पद्धतीत मिरचीमध्ये रूपांतर हळूहळू व्हायला सुरुवात होईल. हे बघा, असं होईल. छोटी ही मिरची असं हे दिसतंय तुम्हाला. या स्टेजला तुम्हाला चांगलं सेटिंग मिळवण्यासाठी 200 लिटरला GA घ्यायचंय, 1 ग्रॅम 6B, 2 ग्रॅम ग्राफर, 50 मिली 04932, 500 ग्रॅम, आणि त्याच्यात रोको हे बुरशीनाशक. पाऊस असणार, वातावरण असणार ढगाळ, म्हणून 200 ग्रॅम घ्यायचंय. त्याच्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन एक 8-9 दिवसाने द्यायचंय तुम्हाला. जमिनीतून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 5 किलो 16-8-32 या खताची मात्रा. पहिलं हॅपी न्यूज 06020 बोरान दिल्यानंतर हा फ्लॅश आपल्याला जास्तीत जास्त एकरामध्ये आपल्याला 30 क्विंटल पर्यंत माल मिळाला पाहिजे, त्यासाठी हे शेड्यूल खूप महत्वाचं आहे. 5 लिटर 4 स्ट्रोक त्या ठिकाणी त्याच्यासोबत दिलाय तुम्ही 16-8-32. त्याच्यानंतर मिरॅविस डीव सिमोडिसचा स्प्रे झाला, ग्राफरचा झाला. एक 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची. मिरची बऱ्यापैकी तुम्हाला पहिल्या पेऱ्या एवढी दिसायला लागली. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने, दादा इकडे रे, हे बघा, अशा पद्धतीने सेटिंग झालंय तुमचं. आता मी जे सांगतोय त्या पद्धतीने काम करत गेले, असं सेटिंग भरपूर झालंय. आता ही लांब झाली पाहिजे, याच्यासाठी फवारणी करायची. वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम, आणि 4 स्ट्रोक दिल्यानंतर परत एकदा 9-10 दिवसाने तुमचा तोडा येईल. तोड्याच्या 2-3 दिवस अगोदर तुम्हाला एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 या खताची मात्रा देऊन घ्यायची. वेगो मास्टर, टेक्कॅल, बोरानचा स्प्रे झाला.
त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा थ्रिप्ससाठी, कारण तिथं तुमचा दांडा चाटला, हिरवा दांडा राहिला पाहिजे, मिरचीला आकर्षक रंग राहिला पाहिजे, चकाकी राहिली पाहिजे, त्यासाठी अल्टिमेट 50 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे सनरूफ 500 मिली. परत 3-4 दिवस जाऊ द्या, दर्जेदार रंग, आकर्षक हिरवा गर्द रंग, चांगला रंग मिळाला पाहिजे, वजन मिळालं पाहिजे, त्यासाठी ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि बोरॉन 100 ग्रॅम असा एक स्प्रे करा. आणि त्याच्यानंतर परत एकदा एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे करत असताना अगदी साधा आणि सोपा लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार 250 मिली आणि पेगासस 250 ग्रॅम. या स्प्रे नंतर तुमच्याकडे भुरी आणि करपा येऊ शकतो, त्याच्यासाठी किंवा त्याच्या अगोदर भुरी आणि करपा जर 2-3 दिवस पाऊस राहिला, पानं ओले राहिले, नंतर ऊन त्याच्यावर आलं, उष्णता सूर्यकिरण जर सूर्याचे त्याच्यावर आले, पानं ओले असताना, तर करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तिथं तुम्हाला फवारणी करायची आहे स्पॉट किलर 250 मिली आणि Z78 500 ग्रॅम. बघा मित्रांनो, मिरचीमध्ये बाजारभाव हे चढते राहणार आहे पुढचा 1 ते 1.5-2 महिन्यापर्यंत. त्यासाठी आता तुमच्या हातातोंडाशी आलेला घास, भरपूर लागलेले फुलं, होणारं सेटिंग, ही कसं चांगलं आपल्या हातामध्ये दर्जेदार उत्पादन आणि जास्तीत जास्त टनेज तुम्हाला मिळवण्यासाठी मी सुरुवात हॅपी न्यूज पासून केली. त्यानंतर तुम्हाला मिरॅव्हिडिओ सिमोडिस सांगितलं, ग्राफरचा स्प्रे सांगितला, अल्टिमेट सनरूफ सांगितलं, लॅन्सर गोल्ड सांगितलं, 1 लिटर प्लॅटिनम पॉवर सोल्युशन सांगितलं, 4 स्ट्रोक 16-38 या स्टेजेस जशा मी सांगितल्या तशा पद्धतीने तुमची तलवार मिरची असू द्या, तुमची गौरी असू द्या, तुमची आरमार असू द्या, तुमची नामदारी सीड्स असू द्या, कुठल्याही सेगमेंट मधली मिरची पिकाला तुम्ही पावसानंतर अशा पद्धतीने भरपूर फुलांची संख्या मिळून चांगलं सेटिंग आणि एकरी 3 ते 5 टनापर्यंत पहिला तोडा त्या ठिकाणी 15-20 दिवसात मिळू शकतात. हा व्हिडिओ तुम्ही बघितला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तो आवडल्यावर त्या शेतकऱ्याची जी प्रतिक्रिया आहे की लवकर जर सुरुवातीपासून मला, बरोबर ना दादा? हो बरोबर. सुरुवातीपासून नुकसान माहिती असतं तर माझं नुकसान मध्ये 1 तोड्याचं झालं नसतं. आणि आज बाजारभाव जर आपण बघितलं 65-70 रुपये आणि 30 क्विंटल जर 65-70 म्हणजे 2 लाखाचा तोडा हो, होतो, तिथं बरोबर. 50,000 खर्च होतो. आता मी सांगितलेला खर्च देखील 25-30 हजार खर्चामध्ये एकरामध्ये तुम्ही 30 ते 40 टनापर्यंत तोडा त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणून हे शेड्यूल खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला आवडल्यावर तुमच्या प्लॉटमध्ये राबवल्यावर तुमच्या मित्राला, तुमच्या नातेवाईकाला, इतर शेतकरी बंधूंना तुमच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, चॅनलला जर प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, डॉक्टर किसानचं मोबाईल ॲप्लिकेशन सबस्क्राईब करा, इंस्टा असेल, फेसबुक असेल, या सगळ्यांकडं डॉक्टर किसानकडून तुम्हाला वेगवेगळ्या पिकांची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा मिरची पिकाची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास तो इतरांना शेअर करा. धन्यवाद.